गेली आपलीच गेली काही लोकांची नाही गेली कारण आपण दोरा वापरतोय. आपली गेलेली पतंग वरती आणि ती येते परत खाली येतो. लागला पेज अल्ले गे गे गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस तुम्हाला माहिती आहे का आज आहे मकर संक्रांत आणि आज आपण उडवणार आहे पतंग. आणि ते पण आहे ना गाईस ॲक्च्युली आपण पतंगीला लोक मांजा वगैरे वापरते तर आपण मांजा वगैरे काही वापरणार नाही कारण बऱ्याचशा लोकांचे ना गळे वगैरे कापले गेलेले त्यांनी. आणि आता रिसेंटलीच माग 8-10 दिवसापूर्वीच औरंगाबाद साईड का कुठंतरी एका पोरीचा जागेवर मृत्यू झालेला आहे मांज्यामुळं. तर आपण एक साधा दोरा वापरणार आहे. आपल्याला फक्त पतंग उडवायची आहे आणि त्यानंतर पतंग आपण कट करून टाकणार ती जाईल वरती नाही काय. आणि आपण घेतलेले सोबत मस्त पाणी बॉटल वगैरे सगळं काही कारण आपल्याला पाणी वगैरे लागणारच आहे पिण्यासाठी नाही का. तर काहीच आता जाऊ दुकानात. ॲक्च्युली आपण सिद्धार्थ भाऊ का आलेलो आहे, सिद्धार्थ पण आहे आपल्यासोबत. तिथं जाऊ पतंगी वगैरे घेऊन त्यानंतर जाऊ आपण खंडोबा टेकडीला. कोणती घेत आहे कौन सी हो तिरंगा नहीं हो मैं बता रहा आपको क्या मांझा दूसरी है क्या वो दूसरी उडवायला त्रास. अरे यार आहे तुम्ही ही घेतली नाही हा ये तो सोने अरे बाबा माझे गळे सध्या आपल्या गाडीत चावी जाऊ आवाज चेक करतोय. अरे गाईस तर आपण फायनली पतंगी घेऊन आलेलो आहे हे बघा. आणि आपल्यासोबत आहे आपला सिद्धार्थ भाऊ. मकर आणि संक्रांतीच्या सर्वांना काय 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 मकर साखर सुकूर साखर सुकूरची हार्दिक शुभेच्छा असा म्हणतोय आमचा भाऊ. आणि गाईज या पोऱ्याने ना मांजा आणलेला आहे. मांजा याची पतंग साधा मांजा आहे तो. याची पतंग फक्त वरती जाऊ द्या दातानी कट करून टाकणार आहे एकदाचा मांजा सगळा गायब. नायलॉन नाही वापरायचा, नाही साधा मांजा वापरू शकतो. बरं ठीक आहे. तर काहीच आता आपल्याला जायचं इथं वरती त्या टेकडीवर. त्या टेकडीवर जाऊन आपण सगळ्या पतंगींना कन्नी बांधू. कन्नी कशी बांधते ते पण तुम्हाला शिकवतो अजून प्रॉपर. तुम्हाला येत नसेल तर आहे का नाही. सिद्धार्थ भाऊला येते का नाही त्याने माहिती येते का. बोरं बिरं आहे का बघ जरा 2-4 बोरं बिरं गोळा कर. गाईज हा पोरगा पहिले बोरं गोळा करायचीच कामं करायचं आणि तुमचा भाऊ पण तेच करायचं. दुसऱ्याला नावं ठेवून उपयोग नाही का ॲक्च्युली. आता जाऊ वरती. सो गाईज तर आपण आता पोचलेलो आहे वरती आणि आता आपण कन्नी बांधायचं काम चालू केलेलं आहे. इथं आता होल मारले 1 2 3 4 नाशी. हा छोटा खब्बा आहे आणि हा एक मोठा आणलेला आहे. आता हा एक मोठा खब्बा आणलेला आहे केवढा आहे एकदम खतरनाक विषय. आता याला पण होल वगैरे मारून घेऊ आणि त्यानंतर याला पण कन्नी बांधून घेऊ. पतंग उडवायला चालू केली आणि हे बघा ही एक पतंग फाटली आहे. या पोराने फाडली. दाखव रे वरती का. हा हे बघा ही एक पतंग फाटली या पोराने फाडली आणि एक तर त्या झाडावर अडकली. तुम्हाला दाखवतो हा बघा. हे बघा दिसते का इथं हिच्या मागे इथं एक पतंग आपली झालं. धन्य काही खरं नाही का. आत्ताच उडवायला चालू केलं आणि 2 पतंगी फाटून गेल्या. आता फक्त 3 उरल्या आपल्याला. ॲक्च्युली इथं खूप झाडं आहे त्याच्यामुळे उडवता येत नाही व्यवस्थित नाही का. आता आपण तिकडे उडवायला जाऊ स्तंभापाशी कसे झाडं वगैरे काहीच नाही म्हणून. फायनली आपली पतंग गेली वरती आहे बघा दिसली का. आणि आपण वापरतोय धागा. हे बघा का धागा वापरतोय माहिती आहे. या पोऱ्याने मांजा आणला होता याचं. हा जाऊ दे काही विषय नाही. याचं बोट गेलंय का आपण गाईच बरं का धाग्यामुळं. त्याच्यामुळं आता चुपचाप दोऱ्याने उडू राहिला. हा उडी उडी जा उडी. अजून 3 गाभरं आले आपल्याकडे. नाही 2च आले.
हे दोन घाबरा आले काय रे यांच्या पतंगी बितंगी फाटल्या म्हणून इकडे आले. आता इथं कापले हा हे बा हे पोरं पण मांजा वापरत्या गाईस पण देऊन टाका बिंदा. आम्ही हे बघा दोरा वापरतोय गाईस. फायनली आपली गेलेली पतंग वरती आणि ती येते परत खाली. हे थोडस लपट यार हाताला विषय काय माहिती का हाताला किंवा फोनला लपट बरं. ऍक्च्युली धागा जड असतो त्या कारणामुळे आली 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 वरती आली आता. अरे अरे हवा येते ना त्याच्यामुळे येते सिद्धे हा. गट्टी देऊ का तुझ्या मध्ये मग कसं सिद्धे थांब नाही अरे मी नाही काय करत आहे यार. ए चालेल चल. ए आय ती कुठे गेली? अरे अरे इकडून दे ना इकडून दे ना. अरे यार अरे इकडून अरे तू बाजूला होय रे. ए अरे गेली 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 इंडिया गेट पर आला पाय. लागला पेज अल्ले गे गे बसली का नाही? ए माझ्या दारा कुठे आहे रे? कुठं उडून राहिला त्यालाच माहिती नाही बरं का. थांब रे नाही आता अरे आता गेल्यावरती डायरेक्ट सिद्धार्थ घे 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 माझ्या जवळ राहिला हा टाक ऋषी टाक वरतून खाली टाक वरतून. तेच करायची कोशिश करतोय. आता दार आहे ना. अटकलाय बर का. ए तिथे ऐकाय निघालो आलो 2 मिनिट वरती घे ऋषा वरती घे तिकडे नाही. वारं गेले नाही माझ्या आला आहे फोन का नाही. ही याची आणि या बाई एक. आता इथं होणार आहे पेज आणि तो पण एकदम खतरनाक पेज होणार आहे. नाही पिळे पडून राहिले. ए शिव्या देते का रे? शिव्या देऊ नका. अरे येते पाय ना याच्यामध्ये पण. गेली आपलीच गेली काही लोकांची नाही गेली कारण आपण दोरा वापरतोय. हे दोरा मग येणार केवढा आपला रात का विषय लाव ना दुसरी. काहीच 5 पतंग्या आणल्या होत्या सगळ्या फाटल्या आणि काही पतंग्या कट झाल्या म्हणजे पेज लागला होता आणि काही काय अडकूनच फाटले. बघा या 2 असे आहे त्यानंतर 2 गेल्या कट होऊन गेल्या नाही का आपले आणि एक तिकडं झाली. झालं धन्य आहे ना. आता बसलेलं असं तोंड घेऊन नाही का मासूम चेहरा आमचा. आणि आमचा गड्यानी अजून काही मागवलंय वाटतं पतंगी वगैरे. कोणाला सांगितलं तू पतंग आणायला? मित्राला काहीच मित्राला सांगितलं पतंग आणायला. तो गाईस तर फायनली आपली पतंग वगैरे उडून झालेली आता आणि आता आपण चाललोय आपल्या घरच्या प्रवासाला. आणि सिद्धार्थन ते वरतीच आहे. आपल्याला येतोय विक्रांत बाई घ्यायला. या बाईला सौसरी नाक्यावर सोडू आणि त्यानंतर मग आपण जाऊ आपल्या घरच्या प्रवासाला. तर गाईस तुम्ही पण जा तुमच्या घरी, मी पण जातो माझ्या घरी. चला गाईस. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चलो जय महाकाल.